नागपूर हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक काल विधान भवनात आले आणि तिथपासून महायुतीत वादळ निर्माण झाले। मलिकांना महायुतीत आणि पर्यायाने सत्तेत सहभागी करून घेण्यास फडणवीसांनी कडाडून विरोध केलाय। फडणवीसांच्या लेटर बॉम्ब नंतर मलिकांच्या भोवतीचं आजचं राजकारण फिरत राहिलंय। एकीकडे सभागृहात शेतकरी प्रश्नावरून विरोधकांनी रान उठवलं तर तिन्ही घटक पक्ष मलिकांवरून एकमेकांभोवती घुटमळत राहिले। आणि याच संदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी थेट जाणार आहोत नागपूरला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे। राहुल, नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। आजचा अजेंडा आणि कोणाचा आहे झेंडा या विशेष कार्यक्रमामध्ये नागपूरमधून मी महाराष्ट्राचं स्वागत करतो। खरं म्हणजे आजचा जो अजेंडा आहे ना, तो काल रात्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विट नंतर सेट झाला होता। देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतली की श्री नवाब मलिक हे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे घटक असत नाहीत, तेच मुद्दे आज सकाळपासून सभागृहामध्ये चर्चेला आले। काल पहिल्या दिवशी जी उत्सुकता या अधिवेशनाची होती त्या तुलनेमध्ये दुसऱ्या दिवशी खूप अधिक दिसली। श्री अजित पवार काय बोलतात, श्री प्रफुल्ल पटेल काय बोलतात, विशेषतः नवाब मलिक कुठे बसतात। खरं तर आज विरोधी पक्षांनी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या। नाना पटोले हे एक मोर्चा घेऊन आले होते, स्थगन प्रस्ताव आणला गेला, काही विधेयकं सादर झाली, परंतु सगळ्या आजच्या दिवसभराच्या कामकाजामध्ये छा गए ओ नवाब मलिक। आणि राजू, तू होता, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आले, ही खूपच गमतीशीर पण गोष्ट होती। आज आपण पाहिलं की काल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केल्यानंतर जे आहे ते राजकीय वातावरण गरम झालेलं होतं। आज नवाब मलिक आल्यानंतर सुद्धा ते कार्यालयात न बसता बाहेरच्या पॅसेजमध्ये बसले आणि त्यांनी आपली भूमिका जी आहे ती तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न केला। काल ते कार्यालयामध्ये बसले होते, आज मात्र बाहेर बसले। त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि त्यांनी स्पष्ट केलं की नवाब मलिकांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही याच्यावरती आमची भूमिका स्पष्ट करू। हे झाल्यानंतर पुन्हा एकदा नवाब मलिक अजित पवारांच्या भेटले गेले, त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल सुद्धा होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर नवाब मलिक बाहेर पडताना देवेंद्र फडणवीस समोर आले। मात्र दोघांनी एकमेकांना जे आहे ते बोलण्याचं किंवा लांबून हात वगैरे म्हणजे देवेंद्र फडणवीस हात जोडले आणि देवेंद्र फडणवीस पुढे गेले आणि नवाब मलिक यांनी न बोलता सरळ निघून गेले। एकमेकांना त्यांनी थेट टाळण्याचा तो प्रयत्न केला। गोष्ट आहे की जे छायाचित्रण माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवता येत नाही ते म्हणजे श्री नवाब मलिक कुठे बसले होते। काल ते जिथे बसले होते तिथेच आजही बसले होते। अगदी काल ज्या ठिकाणी बसले होते तिथे बाजूच्या बेंचवरती बसले होते। चेतन तुपे हे अजित पवारांच्या गटामध्ये आहे आणि त्यांच्या बाजूला आजही त्याच ठिकाणी बसले आपल्याला पाहायला मिळालं। खरं जर त्यांची सिटिंग अरेंजमेंट पाहिली तर ती 49 नंबरची आहे, अगदी अजित पवार यांच्या मागच्या बाजूला येते, म्हणजे दुसऱ्या बेंचवरती येते। मात्र कुठेतरी ही कॉन्ट्रोवर्सी टाळण्यासाठी नवाब मलिक थेट मागच्या बाजूला बसले होते आणि आजही त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। कुठेतरी कालपर्यंत जे आहे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचं खाजगीमध्ये बोलणं होतं की आमच्या पार्टीचा प्रश्न आहे, आमचे ते नेते आहेत। आणि आज सकाळी मात्र जे आहे ते अजित पवारांनी म्हटलं की जोपर्यंत नवाब मलिक आपला स्टँड पूर्ण क्लिअर करत नाही तोपर्यंत आम्ही भूमिका घेत नाही। त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे कुठल्या प्रकारचा आमच्यामध्ये वाद नाही। म्हणजे एक प्रकारे आज जे आहे ते सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला। मात्र अमोल मिटकरी यांनी आल्यानंतर सकाळीच जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं म्हणणं काय होतं की जर नवाब मलिक यांच्याबद्दल बोलायचं होतं ते खाजगी सुद्धा बोलू शकले असते, हे करण्याची गरज नव्हती। करेक्ट। आणि हे यासाठी महत्त्वाचं आहे, श्री अभय देशपांडे माझ्याबरोबर जे राजकीय विश्लेषक आहेत, अजित पवार यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात द्यायचं नसेल तर हल्ली त्यांच्या स्वभावातला एक गुण मला दिसतो, ते माध्यमावरती चिडतात। अगदी लॉजिकल प्रश्न असतील तरी सुद्धा ते चिडतात। आणि आज तसंच झालं। माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारत होते की ती पत्र आली ती खरी आहेत का, तुम्ही निवडणूक आयोगाकडे दिली आहेत का, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचा ह्या नवाब मलिक यांच्यावरून भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या भूमिकेला जो पाठिंबा आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे। तर त्याला अक्षरशः त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही। अभयजी, हे सरकार ज्या पद्धतीने अस्तित्वात आलं, एक पूर्वी कसं की कॉमन मिनिमम प्रोग्राम वगैरे असायचा, तो अजून तरी ह्या तिघांचा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम कळलेला नाही आहे, पण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे याच्यामध्ये आणि हे कितीतरी वेळेला तुम्हाला सारवासारव करावी लागणार आहे। नवाब मलिक हे त्याचं उदाहरण आहे। नाही, निश्चितपणे हे विरोधी पक्षातली मंडळी सत्तेत येते तेव्हा विरोधी पक्षात असताना त्यांनी घेतलेल्या भूमिका, त्यांनी केलेली वक्तव्य ही त्यांच्या मानगोटीवर भूतासारखी बसलेली असलं, त्यामुळे स्वाभाविकच असे संघर्षाचे मुद्दे येत राहणार। परंतु मला वाटतं की आज तो ज्या पत्रामुळे जे वातावरण तयार झालं होतं त्याच्यातून कुठला कॉन्फ्लिक्ट तयार होऊ नये या दृष्टिकोनातून राष्ट्रवादींनी भूमिका घेतली। जर ते आमच्यासोबत आहेत असं याबाबत स्पष्टता नव्हती तर त्यांच्या संदर्भात यापूर्वी जी वक्तव्य आली होती
ते आपल्या सोबत आहेत अशाच माध्यमाची होती. त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना जाऊन भेटणे असेल किंवा ज्याचा उल्लेख आपण कालच्या चर्चेतही केला की आमच्याबरोबर 42+1 असे लोक आहेत, याचाही उल्लेख झाला होता. आणि कालच्या पत्रापर्यंत देवेंद्र फडणवीस त्यांच्या तिथे बसण्याला राष्ट्रवादीच्या कोणी आक्षेप नव्हता घेतला अजित पवार गटाच्या. पण मला वाटतं की त्या पत्रानंतर तो कॉन्फ्लिक्ट टाळला असावा. अनिल देशमुख यांना मंत्रिमंडळात घ्यायला भाजपाने विरोध केल्यामुळे ते आमच्याबरोबर आले नाही असं स्वतः अजित पवारांनीच सांगितलंय. आता त्यांना म्हणजे ते तुमच्या पक्षातले आमदारही त्यांच्याबाबतही आम्हाला काही रिझर्वेशन्स आहेत अशी भूमिका भाजपने घेतलेली आहे आणि त्याचा प्रतिवाद करण्याचा आज तरी निश्चितपणे अजित पवार गटांनी टाळलेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांची भूमिका असेल किंवा अजित पवार यांची भूमिका असेल की नवाब मलिक जोपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आम्ही यावर बोलणार नाही. मला वाटतं की आज तो टाळण्याचाच प्रयत्न होता, बाकी काही नाही. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्या मुद्द्यामध्ये म्हणजे संजय शिरसाट यांनी नवाब मलिक यांच्यावरून घेतलेली जी प्रतिक्रिया आहे किंवा त्यांनी आज जो भूमिका घेतली ती आपण बघूया. पण त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल हे तातडीनं इथं आले, ते मुख्यमंत्र्याशी भेटते झाले, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु शिंदे गटाचे प्रवक्ते असलेले संजय शिरसाट यांनी जो नवा स्टँड या नवाब मलिक प्रकरणावरती घेतलाय ते आपण बघूया, कारण तो फार महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत संजय शिरसाट आहेत, शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. मी काल तुमची मुलाखत ऐकली, मला एक मुद्दा फार स्ट्राईक झाला. हे जे नवाब मलिक यांना बरोबर घेणं ना, ते धर्माची मतं मिळवण्यासाठी आहे असं तुम्ही सजेस्ट केलंय. राजकारणामध्ये या गोष्टीला आता आजकाल जास्त महत्त्व आहे. कोणकोणत्या जातीचा, त्याच्या समाजामध्ये असलेलं वजन, मग त्यासाठी सगळ्या गोष्टी, मग त्यांनी काही जरी चुकीची कामं जरी केली ना तर त्याला बाजूला सारलं जातं. चलता आहे, अरे पण हे चलता आहे हे एक दिवस आपल्या बोकांडी येते ना. तुम्ही कधी फक्त तुमच्या राजकारणाचा विचार करता ना, या देशाचा, या समाजाचा, बाकी जे लोक आहेत त्यांचा कधी विचार करणार आहात का नाही? पण मग अजित पवार गटाने नवाब मलिकांना बरोबर घेतलं असतं तर ना मुस्लिमांची मतं मिळाली असती. आता या सगळ्यांचे कॅल्क्युलेशन्स आहेत वेगवेगळे. मला मुस्लिम मताला विरोध नाही आहे. मुस्लिम समाजामध्ये अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत ज्या समाजाला धरून आपलं राजकारण करतात ना, त्यांना आमचा विरोध असतो. म्हणजे तुम्ही काही केलं तर मला माझी जात हे वाचवते, हा जो प्रकार आहे हा मुळात चुकीचा आहे. पण तुमचं ठाम मत आहे की नवाब मलिक यांना जवळ घेणं म्हणजे मुस्लिम मतं मिळवण्याचा केलेला प्रयत्न आहे. त्याच्यासाठीच प्रयत्न आहे ना. काय त्या नवाब मलिक मध्ये तुम्हाला असं काय दिसलं? फार मोठा विद्वान आहे, समाजासाठी काहीतरी मोठं काम केलेलं माणूस व्यक्ती आहे, सर्व समाज त्याला एकंदरीत चांगल्या अँगलने पाहतो असं काही आहे? भंगार विकणं किंवा त्याच्यामध्ये गुंडेगिरी करणं, त्याच्यामध्ये या दाऊदसारख्या लोकांशी संबंध ठेवणं, याला जर समाजसेवेचं लोक जर आजकाल नाव द्यायला लागले तर मग हे सगळ्या महान जे आपण ज्याला महान समजतो ना, महामानव, समाजामध्ये समाजसुधारक, यांचे सगळ्यांचे फोटो काढून यांचे फोटो लावावे लागतील. अशी वेळ राजकारणावर येऊ नये. ही जी भूमिका घेतली की उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी केलेली ही खेळी आहे, याबद्दल तुमचं त्यांच्याशी सविस्तर बोलणं. मला त्यांची खेळी आहे की नाही याबद्दल मी तुम्हाला पुन्हा सांगतो, त्यांनी ती केलं असेल मला माहीत नाही, परंतु त्या माणसावर राजद्रोहाचा गुन्हा असल्यामुळं तो सत्तेमध्ये आपल्या मांडीला मांडी लावून बसता कामा नये. नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही, या भूमिकेसाठी मुख्यमंत्री साहेबांशी माझी चर्चा झालेली. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. संजय शिरसाट होते, नेहमीप्रमाणे ते स्पष्टपणे बोलतात, आताही बोलले. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, नागपूर. खरं म्हणजे संजय शिरसाट यांनी या आमच्या टिकटॅकमध्ये दिलेली ही जी भूमिका आहे तो प्रश्नच त्यांना पडायला नको होता. कारण पक्ष सोडल्यानंतर अजित पवार यांची जी पहिली जाहीर सभा झाली त्याच्यामध्येच त्यांनी आपल्या पक्षाचं पुढचं धोरण काय असेल ते सांगितलं होतं. अगदी अलीकडे कर्जतमध्ये सुद्धा ते बोलत असताना अत्यंत स्पष्ट शब्दात ते म्हणाले की आम्ही महायुतीमध्ये गेलोत म्हणजे आमच्या पक्षाचा पॉलिटिकल अजेंडा हा काय आम्ही सोडलेला नाही. आणि म्हणून संजय शिरसाट यांच्या या धर्मविषयक मुद्द्यावरती प्रफुल्ल पटेल काय म्हणालेत तेही आपण ऐकूया. अजित पवार मत मिळवण्यासाठी अजित पवारांना नवाब मलिक हवे आहे असं आहे. कोण म्हणतात हे? आता ठीक आहे ना, कोणाला काही म्हणू द्या. मला एकच म्हणायचं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. आम्ही सेक्युलर विचारधारा, आमची जे मूळ विचारधारा आहे ते कुठेही सोडलेली नाही आणि त्यामुळे आम्ही या बाबतीत
कोण काय बोलला त्याच्यापेक्षा आम्हाला काय उद्या करायचं आहे, आम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे, आमची विचारधारा कशी ठेवायची आहे ते कायम राहू. आम्ही नवाब मलिकांशी चर्चाच केली नाही. राजकीय कुठल्याही घडामोडीमध्ये त्यांना आम्ही म्हणजे सोबत सामील केलेला नाही. म्हणून निवडणूक आयोगकडे पण आम्ही नवाब मलिकांच्या कुठलाही कागदपत्र अॅफिडेव्हिट दिलेला नाही. आम्ही नवाब मलिकांचा बद्दल स्पष्ट सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशनमध्ये कुठलाही कागद, दस्तावेज, अॅफिडेव्हिट नवाब मलिकांच्या आम्ही सादर केलेला नाही. खरं म्हणजे हे सरकार सत्तेवरती आल्यानंतर विरोधी पक्षाला अगदी सुरुवातीला एक संधी मिळाली होती अजित पवार यांच्यावरती टीका करायला, ते म्हणजे त्यांचं अर्थमंत्रीपद. पण त्यानंतर मात्र हे सरकार थोडंसं इंटिग्रेट होतंय, सुरळीतपणे काम करतंय असं वाटत असताना नवाब मलिक यांचं हे प्रकरण सामोरे आलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यापासून ते राष्ट्रवादीच्या मूळ पक्षातले वेगवेगळे नेते आणि तसंच काँग्रेस पक्षातली नेते मंडळी ही सरकारवरती टीका करताना दिसत आहेत. आता नवाब मलिक प्रकरणावरती नाना पटोले काय म्हणतायत तेही आपण बघूया. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नाना भाऊ, नवाब मलिक काल आले आणि कालपासून जे एक गोंधळ सत्ताधारी आघाडीमध्ये दिसून येत आहे. आज तुम्ही सभागृहामध्ये म्हटले की कुठेतरी नवाब मलिक यांचा धर्म पाहून भाजप हे सगळं स्टँड घेत आहे. स्वाभाविक आहे, हा प्रश्न निर्माण होणार आहे की जसं दाऊशी त्यांचे संबंध आहेत म्हणून त्यांना BJPनेच आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं, त्याचप्रमाणे प्रफुल्ल पटेलवरही BJPनेच आरोप लावलेले होते. त्यांनी ईडीच्या माध्यमातून कारवाई करून इक्बाल मिर्ची जो दाऊदचा मित्र आहे त्याच्याबरोबर त्यांनी त्याचा संबंध आहे आणि म्हणून त्यांचं घर त्या ठिकाणी जप्ती केलेलं आहे. नरेंद्र मोदीजींनी NCPबद्दल म्हणजे राष्ट्रवादीबद्दल 70,000 कोटीचा आरोप लावलेला होता आणि 8 दिवसानंतर अजित पवार मंत्रिमंडळात गेलेत. मग तुम्ही राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी करतायत, भ्रष्टाचारी कसे चालतात. दुसरा एक आहे जो इक्बाल मिर्चीशी ज्याचा संबंध आहे तो चालतो. आता नवाब मलिकचा काय प्रश्न आला, म्हणजे तुम्ही राष्ट्रप्रेम तुमचं हे नौटंकी आहे, नकली आहे आणि तुमची वास्तविक सत्तेसाठी काही पण ही यांची भूमिका आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं की नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून असं केलं? मग आता त्याचं कारण काय आली पाहिजेत ना पुढं, नेमकं तोच का इक्बाल मिर्चीशी संबंध आहे हे तुमचेच आरोप होते, भाजपचेच आरोप होते आणि तुम्हीच ईडीने कारवाई केलेली आहे, तुमचेच ईडीने, ते चालतात, हे का नाही चालत? नवाब मलिक यांच्या संदर्भातच भाजपला असा द्वेष का, असा एक प्रश्न जे आहे ते नाना पटोले उपस्थित करतायत. कॅमेरामॅन अतुल, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. पत्रकारितेतले संकेत पाळायला पाहिजेत. त्यामुळं अजित पवार गटातल्या त्या मोठ्या नेत्याचं मी तुम्हाला नाव सांगणार नाही, परंतु ते नेते असं म्हणाले की श्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांची कॉन्स्टंट भूमिका आहे. म्हणजे पूर्वी जे भारतीय जनता पार्टी म्हणत होती तीच आत्ता ती म्हणते आणि म्हणून एका अर्थाने प्रफुल्ल पटेल यांचं इथं येणं आणि एक प्रकारे सारवासारव करणं हे आपण बघितलं. पण हे सगळं घडल्यानंतर अभयजी पुन्हा संजय शिरसाट यांनी तो मुद्दा मांडणं म्हणजे आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे ते अधिक अधोरेखित करणं आहे. नाही, मला वाटतं की ते कारण बिलकुल नसावं. कारण एक आहे की ज्या लोकांवर आपण टोकाचे आरोप केलेले आहेत अशा मंडळींना आता सत्तेत सहभागी होत आहेत किंवा सत्ताधारी पक्षात आहेत याचं समर्थन करणं कठीण जाईल. त्याच्यामुळे कदाचित भाजपाला अशी भूमिका घ्यावी लागली असेल. एक आहे की तुम्ही अजित पवार यांच्यावर आरोप केले, ते तुमच्या सरकारच्या आज सरकारमध्ये आहेत, त्यांचा पक्ष तुमच्याबरोबर आहे. तुम्ही हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले, तेही आज तुमच्याबरोबर आहेत, पण त्यांच्याबरोबरचे गैरव्यवहाराचे आरोप होते आणि त्या संदर्भात फरक आहे. तर नवाब मलिकांच्या बाबतीत मात्र टोकाची भूमिका घेतली होती. पण भविष्यात असं आहे ना राहुल की अनेक या दोन पक्षामध्ये बरोबरच्या अनेक लोक येणार, त्यांच्या बाबतीतही हीच भूमिका घेतली जाणार का? तर मला वाटतं अशी टोकाची भूमिका घेतली जाणार नाही. नवाब मलिक यांच्या बाबतीत ज्याचं मानगोटीवरचं जे भूत म्हणलं पूर्वीच्या भूमिकेचं तेच कारण असावं. आणि काही लोकांच्या बाबतीत ते त्यांच्याबरोबर मित्रपक्षाबरोबर असायला हरकत नाही परंतु दिसायला आमची हरकत आहे अशी कदाचित त्यांची भूमिका मला वाटतं दिसायला. मला वाटतं तेच कारण. शिंदे गटाने असा स्टँड घेणं की मुस्लिम मतं हवी आहेत म्हणून अजित पवारांना नवाब मलिक हवेत, हे कसं बघायला? नाही, मला वाटतं की हा काहीतरी इमॅच्युअर कॉमेंट बघावं लागेल निश्चितपणे. कारण अशी भूमिका म्हणजे भाजपाला मुस्लिम मतं नको आहेत का, म्हणजे तेवढ्याच कारणासाठी त्यांनी भूमिका घेतली का, तर ते कारण वाटत नाहीये. आज नवाब मलिक यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका स्पष्ट होती की त्यांच्या संदर्भात आरोप आहेत. फडणवीस यांनी अतिशय मला वाटतं विचारपूर्वक ते पत्र लिहिलंय की त्यांच्या ते त्या आरोपातून मुक्त झाले तर आमची हरकत नाही, हेही स्पष्ट केलंय त्यांनी. मला वाटतं तेच कारण आहे की त्यांच्यावर इतके टोकाचे आरोप केलेले असताना ते आता तुमच्याबरोबर कसे
म्हणजे भाजपाच्या वॉशिंग मशीनचा जो वारंवार उल्लेख होतो तो या बाबतीत अधिक प्रकर्षाने पुढे आला असता, कारण हे आरोप फार गंभीर स्वरूपाचे आरोप भाजपाने केले होते त्यांच्यावर. आता त्यात किती तथ्य आहे किती नाही हा न्यायालयाचा विषय आहे, परंतु हे आरोप असताना त्याचं समर्थन करणं निश्चितपणे कठीण थोडासा वेळ कमी आहे, परंतु दुसऱ्या दिवसाचा अजेंडा सुद्धा आज आपण बघितला. तो म्हणजे नवाब मलिक यांच्यावरून जो काही झेंडा ज्यांना कोणाला फडकवायचा होता ते फडकवताना दिसले. इथेच थांबूया. रोज आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की अधिवेशनामध्ये घडतंय काय आणि कोण कोणाचा अजेंडा घेऊन आलेला आहे. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.